हॅलो एव्हरीवन, स्वागत तुम्हा सगळ्यांचं बिग बॉस मराठी सीझन 6 कोणाचं इव्हिक्शन झालेलं आहे, क्लोजिंग वोटिंग ट्रेंड्स, या दोन्ही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आताच इथेच देणार. तुम्ही जर चॅनल पहिल्यांदा आले असाल प्लीज सबस्क्राईब करा आणि मी सुरू करतो. तर पहिले तुम्ही जा आणि मागचे 2 व्हिडिओ बघा, कालचा आणि त्याच्या पहिलेचा, तर तुम्हाला जास्त क्लिअर समजणार की कोणाचं इव्हिक्शन होऊ शकते. आज मी तुम्हाला सांगणारच, पण ते जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला आणखी मजा येणार. सुरू करूया नंबर 9 पासून. पण त्या पहिले मी तुम्हाला सांगून देतो की कालचे वोटिंग ट्रेंड्स आणि आजचे वोटिंग ट्रेंड्स बिलकुल सेम आहे. तर नंबर 9 वर रुचिता जामदार, नंबर 8 वर सागर करंडे, नंबर 7 वर प्रभू शेडके, नंबर 6 वर दीपाली सय्यद, नंबर 5 वर प्राजक्ता शुक्रे, नंबर 4 वर अनुश्री माने, त्यानंतर नंबर 3 वर राकेश बापट, नंबर 2 वर सचिन कुमावत, नंबर 1 वर रोशन भजनकर. तर आता मी एवढ्या स्पीडने यासाठी सांगितलं कारण सेम आहे. आता मी बोलतो की कोण डेंजर झोनमध्ये असू शकतं आणि कोणाचं इव्हिक्शन होऊ शकतं. तर पहिले नंबरपासून सुरू करूया. रोशन भजनकर यांचं इव्हिक्शन नाही होणार एवढ्या लवकर, कारण यांची खूप जास्त सपोर्टर आहे आणि बिग बॉस एवढ्या लवकर यांना इव्हिक्ट करून यांचे सपोर्टर्स नाही गमवायची इच्छा असेल बिग बॉसची, असं मला वाटते. तर रोशनचं इव्हिक्शन नाही होणार. नंबर 2 वर सचिन कुमावत यांचं इव्हिक्शन होऊ शकतं. त्यानंतर 3 वर राकेश बापट, याला तर बिग बॉसला ट्रॉफी द्यायची असेल मला असं वाटते. त्यानंतर नंबर 4 वर अनुश्री माने कुठेच नाही जाणार. नंबर 5 वर प्राजक्ता शुक्रे, यांच्यावर खतरा आहे इव्हिक्शनचा. त्यानंतर नंबर 6 वर दीपाली सय्यद नाही जाणार. नंबर 7 वर प्रभू शेडके पण नाही जाणार. नंबर 8 सागर करंडे जाऊ शकते, नाही पण जाऊ शकत. आणि नंबर 9 वर रुचिता जामदार आहे. रुचिता जामदारचं पण इव्हिक्शन नाही होणार. सीधे सांगून देतो मी तुम्हाला कोणाचं इव्हिक्शन होऊ शकते. सचिन कुमावत, प्राजक्ता शुक्रे या दोघांपैकी कोणी एक इव्हिक्ट होऊ शकतं. तर बस एवढंच बोलायचं मला आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनल पर्यंत आले असाल प्लीज सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.